नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान मधील प्रकरण 11वे कार्य आणि ऊर्जा याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. त्यातील पहिला भाग जो आहे तो कार्य. आता निरीक्षण करा, सोबतच्या आकृतीमध्ये काही चित्र दाखवलेली आहेत. त्या प्रत्येक चित्रात कोणत्या तरी क्रिया घडत आहेत. एक मुलगा चाकाला पुढे ढकलतोय, एक मुलगी बॅग उचलते, एक मुलगी पेटी ओढते, एक मनुष्य झाडाचा मोठा बुंदा आपल्या खांद्यावरून वाहून नेत आहे, एक मुलगा धनुष्य चालवत आहे. अशा अनेक प्रकारच्या क्रिया या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. मग या प्रत्येक क्रियेमध्ये प्रत्येक वस्तूनं आपली जागा बदललेली आहे. आता यांचं निरीक्षण केलं तर वस्तूची मूळ जागा बदलताना दिसते, त्यामुळे तिचं विस्थापन होतं. यावरूनच आपल्याला कार्य म्हणजे काय हे आपल्याला सांगता येईल. जेव्हा आपण एखाद्या वस्तूला बल लावून त्या वस्तूचं विस्थापन घडवून आणतो तेव्हा कार्य झाले असं म्हणतात. आता सोबतच्या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर एक मुलगी एक पेटी ओढताना दिसत आहे. आता ती पेटी जी आहे ती पेटी ही रिकामी आहे आणि दुसऱ्या छायाचित्रामध्ये त्या पेटीमध्ये काही पुस्तकं आहेत. तर आपल्याला असा अनुभव येतो की रिकामी पेटी ओढण्यासाठी आपल्याला कार्य जास्त लागेल का भरलेल्या पेटी ओढण्यासाठी आपल्याला जास्त कार्य लागेल? तर आपल्याला जास्त कार्य केव्हा लागेल? जेव्हा भरलेली पेटी आपण तेवढ्याच अंतरामध्ये ओढतो तेव्हा तिला अधिक कार्य लागतं असं म्हटलं जातं. म्हणजे जरी विस्थापन जरी सारखं झालं तरी कार्यास जास्त बल लावलं ते अधिक कार्य घडून येतं. म्हणजेच सारखे बल लावून जास्त विस्थापन झाले तर ते कार्य अधिक होतं. आता हे आपण घरी करून पाहू शकतो. एक पुली घेतली, ती उंच ठिकाणी पक्की बांधली, पुलीवरून दोर टाकून दोराचे एक टोक आपल्या हातात पकडले, दुसऱ्या टोकाला 2 किलोग्रॅम वजनाचे एक ओझे बांधले. सुरुवातीस ते ओझे पुलीच्या साहाय्याने 1 मीटर उंचीपर्यंत उचलले. पुन्हा तेच ओझे पुलीच्या साहाय्याने 4 मीटर उंचीपर्यंत उचलले. यापैकी कोणत्या वेळेस अधिक कार्य होईल? तर सारखेच बल वापरले असताना जास्त विस्थापन झालेले कार्य अधिक असते. म्हणजेच कार्य मोजण्यासाठी लावलेले बल आणि त्या बलामुळं झालेले विस्थापन या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो. आता कार्य आणि ऊर्जा यांच्यामधला एक संबंध आपल्याला पाहायचा आहे. आता सोबतच्या आकृतीमध्ये चित्रामध्ये गाडी ढकलणारा मुलगा आपल्याला दिसतोय. गाडीला लावलेल्या बलामुळे गाडीचे विस्थापन होऊन कार्य घडलं, म्हणजेच ऊर्जेचं रूपांतर बलामार्फत कार्यात झालं. तुम्ही तुमच्या मित्रासोबत धावत मैदानावरती फेऱ्या मारला. तुम्ही जेवढ्या फेऱ्या माराल तेवढ्या फेऱ्या तुमचे मित्र मारू शकेल का? नाही. मित्रामधील फेऱ्या मारण्याची क्षमता एकसारखी असू शकत नाही. त्यामुळे मैदानावरील जेवढ्या फेऱ्या माराल त्यापेक्षा कमी किंवा जास्त फेऱ्या तुमचे मित्र मारेल. फेऱ्यांची संख्या सारखी असणार नाही, कारण प्रत्येकाचं कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. मैदानावरती कोणी 2 फेऱ्या मारेल आणि दमेल, कोणी 4 फेऱ्या मारेल दमेल. म्हणजेच प्रत्येकामध्ये फेऱ्या मारण्याची क्षमता एकसारखी नाही. तुमच्यामध्ये जेवढी क्षमता असेल तेवढ्याच फेऱ्या तुम्ही मारू शकाल. यालाच कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा असं म्हटलं जातं. यावरूनच आपल्याला ऊर्जा म्हणजे काय तर कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा होय. आता आपण ऊर्जेची कोणती रूपं आहेत आणि त्याचं रूपांतर कसं होतं याबद्दलची चर्चा करूया. आता ऊर्जेची रूपं जी आहेत ती एकूण 5 रूपं आहेत. त्यापैकी एक यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा आणि रासायनिक ऊर्जा. आता यांत्रिक ऊर्जा त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे यांत्रिक ऊर्जा. आता यांत्रिक ऊर्जा जी आहे ती यांत्रिक ऊर्जेचे पुन्हा 2 प्रकार पडतात. त्यापैकी एक स्थितीज ऊर्जा आणि दुसरा प्रकार जो आहे तो गतिज ऊर्जा. आता सोबतच्या आकृतीमध्ये आपल्याला लक्षात दिसतं किंवा छायाचित्रात दिसतं आहे की रबराचा एक तुकडा ताणून सोडला आणि गलोलीला दगड लावून तिचं रबर ताणून सोडलं. तर या ठिकाणी आपल्याला एकच क्रिया दिसते की गलोलीला रबर लावून ताणून सोडल्यानंतर ते मूळच्या स्थितीत परत येतं आणि दगड लांबवर जातो. त्याच पद्धतीनं खेळण्याला
खेळण्याला चावी देऊन सोडून दिलं तर ते खेळणं चालायला लागतं. याच पद्धतीनं उंचावरील साठवलेलं पाणी जे आहे ते चक्रावरती सोडलं तर ते चक्र फिरायला लागतं. आता या प्रत्येक क्रियेमध्ये एक विस्थापन होतं आणि कार्य होतं. मग हे कार्य होण्यास ऊर्जा कुठून मिळाली? तर वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळं किंवा स्थानामुळं पदार्थात किंवा वस्तूत साठवल्या गेलेल्या ऊर्जेची आहे त्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. म्हणजे उदाहरणात साठवलेलं पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा स्थितीज ऊर्जा आहे. ताणलेला धनुष्य ह्या सुद्धा एक स्थितीज ऊर्जा आहे. जोपर्यंत आपण तो बाण सोडत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ती ऊर्जा साठवून ठेवलेली आहे. म्हणजे ताणलेला धनुष्यसुद्धा एक प्रकारच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गतिज ऊर्जा. आता या ठिकाणी 2 चेंडू घेतले, त्यापैकी एक चेंडू टेबलावर मध्यभागी स्थिर ठेवला. दुसरा चेंडू टेबलावर ठेवून तो पहिल्या चेंडूवर आदळला. दुसरा चेंडू पहिल्या चेंडूवर आदळल्यानंतर काय घडेल? दुसऱ्या चेंडूमध्ये पहिल्या चेंडूला गतिमान करण्यासाठी कुठून ऊर्जा आली? तर या ठिकाणी एक प्रकारची गती निर्माण होते. दुसऱ्या चेंडूमुळं पहिल्या चेंडूला गती निर्माण झाली आणि तो तिची जागा बदलला. या ठिकाणी गतिज ऊर्जा आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीनं आपण कॅरम खेळतानासुद्धा सोंगट्या गतिमान करण्यासाठी स्ट्रायकरचा वापर करत असतो. म्हणजेच गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असं म्हटलं जातं. म्हणजे यावरून आपल्याला असं सांगता येईल की यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा असं म्हणतात आणि गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा हे यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार आहेत. स्थितीज ऊर्जा स्थितीमुळे तर गतिज ऊर्जा गतीमुळे प्राप्त होत असते. दुसरा जो प्रकार आहे ते उष्णता ऊर्जा. आता सूर्यामुळे पृथ्वीला योग्य प्रमाणात उष्णता मिळते, म्हणून वातावरणाचे तापमान सजीव सृष्टीस अनुकूल असं राखलं जातं. इंधनाच्या ज्वलनाने उष्णतेची निर्मिती होते. स्वयंपाकघरात उष्णता ऊर्जेचा सतत वापर होत असतो. उष्णता हे एक ऊर्जेचं रूप आहे. सूर्यप्रकाशात उष्णता ऊर्जा असते, ही कॅलरीमध्ये मोजली जाते. आता या ठिकाणी आपल्याला प्रयोग करता येईल की उष्णता ऊर्जा कशी असते. एक बहिर्गोल भिंग घेऊन कागदासमोर ते सूर्यप्रकाशात धरले. आता भिंग पुढे मागे सरकवले जेणेकरून कागदावर प्रकाशाचा बारीकसा ठिपका दिसेल. भिंग या स्थितीत थोडा वेळ धरून ठेवल्यानंतर आपल्याला असं दिसतं की त्यामधून कागदावर एक उष्णता निर्माण होत असते. त्याच्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे गतिज प्रकाश ऊर्जा. सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात. म्हणजेच प्रकाश ऊर्जेचे रूपांतर अन्नातील ऊर्जेत होते. हे आपण शिकलो आहोत. या अन्नाचा वापर वनस्पती आणि प्राणी त्यांची कामे करण्यासाठी करतात. म्हणजेच प्रकाश हे सुद्धा ऊर्जेचं एक रूप आहे. यानंतर पुढचा ऊर्जेचं रूप म्हणजे ध्वनी ऊर्जा. ध्वनी म्हणजे आवाज. मोठ्या आवाजामुळे खिडक्यांच्या काचांना तडे गेलेले आपण पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे खेळण्यातील काही मोटारींची हालचाल नियंत्रित करण्यासाठी ध्वनीचा वापर केला जातो. म्हणजेच ध्वनीमुळे काही कार्य होतात. यावरून ध्वनी हे सुद्धा एक ऊर्जेचं रूप आहे हे आपल्या लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो रासायनिक ऊर्जा. लाकूड जळू लागले की उष्णता व ऊर्जा प्रकाश मिळतो. काही वेळा जळण्याचा आवाजही होतो. असं का होतं? लाकडात साठवलेली ऊर्जा ही रासायनिक क्रियेमधून वेगवेगळ्या रूपात बाहेर पडते. लेड ॲसिड बॅटरीमध्ये होणाऱ्या रासायनिक क्रियेने विद्युत ऊर्जा निर्माण होते. म्हणजेच रासायनिक क्रियेमधून मिळणाऱ्या ऊर्जेस रासायनिक ऊर्जा असे म्हणतात. अशा प्रकारे यांत्रिक, उष्णता, प्रकाश, ध्वनी, रासायनिक व विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची वेगवेगळी रूपं आहेत. या ठिकाणी आपण पहिला भाग पाहिला कार्य आणि ऊर्जा. आता पुढच्या भागामध्ये आपण या ऊर्जेची रूपांतरं कशी होतात ते आपण पाहणार आहोत. थँक्यू.